सांगितला, पैसे घेतले का हो? म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेला आहे, घातला दुकान देते आले याचे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. दुकान घातलेलं आहे साधू संतांनी, आणि ते दुकान कशात आहे? अध्यात्माचं, परमार्थाचं, नामस्मरणाचं हे दुकान घातलेलं आहे. आणि त्या दुकानात कुठलाही माल घ्यायला जा, तो आपल्याला दान म्हणून मिळतो. एखाद्या दुकानात जर गेलो आपण तर पैसे घेतल्याशिवाय कुठली वस्तू मिळते का? नाही मिळत. पैसे मोजावे लागतात तेव्हा आपल्याला वस्तू मिळते. परंतु संतांच्या दुकानात जा, एवढा अमाप तुम्हाला वस्तू, एवढा अमाप साहित्य मिळेल, एवढी अमाप संपत्ती मिळेल की आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्याचा मोबदला द्यायची गरज नाही, दान म्हणून मिळतं. असे संत फुलाजी बाबा आपल्याला त्यांनी अध्यात्म दान दिलं. बघा, त्यांचे वचन जर ऐकले, आता आम्ही लहान होतो, आम्हाला तेवढं काही कळत नव्हतं. त्या काळात बाबा जेव्हा प्रवचन करायचे, बाबांनी सांगितलेलं आहे, बघा, आत्मा, प्रत्येकाकडे आत्मा आहे, बरोबर आहे. तुम्ही कधी ऐकला असाल, तुम्ही इथं जाणकार मंडळी बसलेले आहेत. आत्मा जो आहे तो आत्मा हा भगवंताने दिलेला आत्मा आहे, प्रत्येकामध्ये सगळ्यामध्ये सारखा आहे. बाबांचं वचन आहे. आणि मग संतांनी सांगितलेलं आहे, या आत्म्याला आपण जर ओळखू शकलो, या आत्म्याला जर आपण ओळखू शकलो तर निश्चितच आपण भगवंत ओळखलेला आहे, निश्चितच आपण भगवंताजवळ आपण जाऊ शकतो. त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, त्यांनी भूतदया सांगितली. प्राण्यावर प्रेम करा, प्राणी मात्रावर, एवढंच नाही, माणसावर प्रेम करा. माणूस हा प्राणी आहे. जातीभेद नष्ट केलेला आहे फुलाजी बाबांनी. महाराजांनी एका अभंगात सांगितलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम. विष्णुमय हे जग विष्णुमय आहे आणि तो भेदाभेद अमंगळ आहे. वारकरी संप्रदायाची तीच सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. बाबांच्या प्रवचनात तुकाराम महाराजांचे इथे अभंग ऐकतो आपण. त्यांचं प्रवचन ज्यांनी ऐकलं असेल, उद्या वेळ मिळाला तर युट्यूबला भरपूर सारे बाबांचे प्रवचन आहेत, ऐकून बघा. माणूस माणसाजवळ कसा जोडला पाहिजे आणि माणसात देव शोधला पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले, होते साधू ओळखावा देव देतेची जाणावा. रंजल्या गांजल्याची सेवा करणारा हा साधू आहे. आणि ते साधू म्हणजे संत फुलाजी महाराज, फुलाजी बाबा साधू होऊन गेले. आणि मग तुकाराम महाराजाला एकदा वाटलं, संताकडे एक विनंती करा वाटली किंवा संताला विचारा वाटलं, प्रश्न केला तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. भगवंताला नमस्कार जर कोणाच्या माध्यमातून पाठवायचा असेल, भगवंताकडे आपल्याला कोणाच्या माध्यमातून जायचं असेल तर संतांच्या माध्यमातून जायचं. आणि आपण सगळेजण फुलाजी बाबांच्या माध्यमातून संतांकडे जात असतो. संतांकडे म्हणजे भगवंताकडे जात असतो, आपल्या प्राप्तीकडे आपण जात असतो. संतांच्या वचनावर आपण चाललो पाहिजे. आणि मग या साधू संतांनी आपल्याला काय दिलं, मग आणि काय दिलं त्याच्यापेक्षा आपण संतांच्या संगतीत गेल्यावर काय मिळतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
अर्धक्षण घडता संतांचे मते संगती होय शांती अर्धक्षण घडता संतांचे संगती तिने होय शांती महत बाबा. अर्धक्षण फक्त संतांच्या संगतीत आपण अर्धक्षण जर गेलो तर आपल्या महत पाप नष्ट होतो. महत पाप तर जाऊ द्या, महत पाप नष्ट होतो. आणि मग त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपलं पापच नष्ट होत नाही, आपल्या फक्त ती वेळ यावी लागते. धन्य काळ संत भेटी पायी मिटी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शिकवण. संतांच्या संगतीत जर आपण गेलो, पायी संतांच्या पायावर आपली जर मिठी पडली तर आपल्या मनातला संदेह नष्ट होतो. नवे 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 भवनदीचा तारा झाला या उत्तरा प्रसादे. म्हणजे भवनदीचा तारा होतो, आपण त्याच्यातून तरून जातो संतांच्या सानिध्यात. म्हणून बाबाचं सानिध्य आपल्याला सगळ्याला लाभलो आणि हे वैभव या ठिकाणी तयार झालं. तुम्हाला सांगतो, आम्ही काही दिवसांनी आमच्या इथली ह्या गावात आमच्या गावाला एक मुलगी दिलेली, आम्ही लग्नाला आलो होतो आणि लग्नाला आलो, आम्ही मंदिरात पाहायसाठी आलो. इथं सगळं साहित्य दिसलं बाबांच्या ध्यानधारणा केंद्रामध्ये भजनाचं साहित्य दिसलं. आम्ही थोडा वेळ इथं भजन करून गेलो आणि एकदा लग्नाला आलो. म्हणजे संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपला क्षण कसा आपल्या आयुष्यातला बदलून जाईल ते सांगता येत नाही. म्हणून संतांच्या सानिध्यात आपण गेलो पाहिजे. संतांच्या सानिध्यात गेलो की आपल्याला भगवंत कळतो, आपल्याला भक्ती मार्ग कळतो आणि तो भक्ती मार्ग कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला आधी लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीचे प्रकार 9 आहेत. याचं थोडं इको करा. 9 प्रकार आहेत भक्तीचे. 9विध भक्ती म्हणतो आपण. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पदसेवन, सत्य, आत्मनिवेदन, दास्य. अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. ह्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये आपण कुठली भक्ती करतो? संतांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण कुठली भक्ती करतो? आपण कीर्तन ऐकतो सगळेजण, श्रवण करतो. श्रवण कुणी केलं? परीक्षित राजानं श्रवण केलं. भागवतात आपल्याला ऐकायला मिळतं. 7 दिवस मागचे परिवार थोडं शांत बसा. विठ्ठल 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 बघा श्रोते मंडळी, पुढचे लोक कसे आहेत त्याच्यानुसार आम्हाला कीर्तन करावं लागतं. पुढचे ऐकणारे विद्वान आहेत, शांतपणे ऐकतायत तर त्या पद्धतीने, आणि पुढचे चिडबिचिड करायला लागले की आम्हाला मग ते जोक सांगावं लागते, हसवायला सांगावं. तर अध्यात्म सांगितलं, बाबांच्या दरबारात आपण या ठिकाणी थोडंसं चिंतन करावं. आणि मग आपला विषय कुठे चालू होता? 9विध भक्ती आहे. श्रवण परीक्षित राजाने केलं श्रवण. कीर्तन कोणी केलं? शुक आणि नारद मुनी. नामदेव महाराज सुरुवात केली. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायात सुरुवात केल्यानंतर पहिलं कीर्तन नामदेव महाराजांनी केलं. आणि नामदेव महाराज त्या कीर्तनात म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज कीर्तन करायचे, ज्ञानाचा दीप लावायचे. पण एवढंच नाही, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग हरी. नामदेव महाराज कीर्तन करायचे, भगवान पांडुरंग परमात्मा कीर्तनात नाचायचे. नाचता नाचता देवाचा एकदा पितांबर गळाला हो. एवढे तल्लीन होऊन देव भगवान पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा त्या कीर्तनात नाचत असताना देवाचा पितांबर सुटला, याचं सुद्धा देवाला भान राहिलं नाही. एवढे तल्लीन होऊन कीर्तन करायचे.
दास्य भक्ती कोणी केली असेल तर मारुतरायाने दास्य भक्ती केली. मारुतरायाने दास रामचंद्र प्रभूचा दास म्हणजे मारुतराय. सत्य भक्ती जर कोणी केली असेल ती भक्ती आहे अर्जुनाची. एवढा प्रिय अर्जुन कृष्णदेवाचा, कृष्ण भगवंताचा एवढा प्रिय सखा होता ती भक्ती अर्जुनाची आहे. एवढा सखा. त्याच्यानंतर अर्चन भक्ती जर कोणी केली असेल तर पृथ्वीराजाने केली. फार मोठा यत्न केला भगवंताचा अर्चन पूजा केली पृथ्वीराजाने. पदसेवन भक्ती केली असेल तर लक्ष्मी आई साहेबांना केली. विष्णू भगवंताचे पाय दाबायचे काम आई साहेब लक्ष्मी आई साहेबांनी केलं. म्हणजे प्रत्येक भक्ती प्रत्येकाने केली. आणि त्याच्यामध्ये या नवविधा भक्तीमध्ये कीर्तन ही अत्यंत महत्त्वाची भक्ती आहे. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन कीर्तन होते म्हणजे तुम्ही भाग्यवंत आहात. आणि त्या भाग्यवंताची वाट कोण बघत असेल तो माझा रामचंद्र प्रभू रघुनंदन भगवान पांडुरंग परमात्मा बघत असतो, संत बघत असतात. म्हणून भजन कीर्तन ही जी भक्ती आहे, बरं त्या भजन कीर्तन भक्तीला किंवा श्रवण भक्तीला किंवा नामस्मरण भक्तीला काही पैसा द्यावा लागतो का? कुठलाच पैसा द्यायची गरज नाही. आपण ऐकायला काही त्याला हे लागत नाही. आपण मस्त चिंतन ऐकू शकतो. म्हणून त्या भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे. त्या संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे. आणि मग संतांच्या मार्गाने आपण जर भक्ती केली तर ती नवविधा भक्तीमध्ये एक भक्ती आहे. आणि ती भक्ती आपण भगवंताची करायला लागलो. मग काय होतं? ती भक्ती केल्यावर काय होतं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
नाही लाज धरीत. भक्ती केली पाहिजे त्या भगवंताची, आणि मग भक्ती जर चांगली केली तर भगवंत लाज धरत नाही. त्या भक्ताचं काम करायचं. आणि मग भक्ती कशी करावी लागते, त्याच्यासाठी अनुसरण, भगवंताचं अनुसरण केलं पाहिजे. हा अनुसरण, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. संसाराला बाजूला थोडंसं ठेवून भगवंताला अनुसरण केलं पाहिजे. आता हे अनुसरण किती प्रकारचं आहे. एक पहिलं आहे अनुसरण. पहिलं अनुसरण आहे कर्मातलं, दुसरं अनुसरण आहे ज्ञानातलं, आणि तिसरं अनुसरण आहे भक्तीतलं. हे तीन अनुसरण महत्वाचे आहे, आणि ते जर आपण अनुसरण केलं तर देव आपल्यासाठी काम करतो. पहिलं अनुसरण आहे कर्मातलं. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. लक्ष देऊ नाही का, हा दृष्टांत अत्यंत महत्वाचा आहे. हा जांभळी आले सगळं थांबून द्यायचं, कारण थोड्या लांब आले, लांब नाही तुमच्यासाठी. जांभळी लवकरच येते. आमच्याकडे लांब पडते, जांभळी येत नाही, पण तुमच्याकडे लवकर येते. जांभळी नाही का झोपेची, इथं गाव आहे की. हा तर भक्तीतला कर्मातलं अनुसरण कुणी केलं. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. 14 वर्षाचा वनवास. आईचं वडिलाचं वचन पूर्ततेसाठी रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. सीता मैया सुद्धा निघाली, आणि सगळ्या आयांना कौशल्य माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता यांना भेटून जायसाठी रामचंद्र प्रभू निघाले. रामचंद्र प्रभू सुमित्रा आईच्या घरी जात चालले. त्या ठिकाणी सुमित्रा आई साहेब आणि लक्ष्मणाचा संवाद सुरू आहे. लक्ष द्या, रामायणामध्ये आपण काय शिकतो. संवाद सुरू आहे, आणि काय म्हणते सुमित्रा लक्ष्मणाला, लखन तुला रामचंद्र प्रभू सोबत वनवासात जायचं आहे. तुम्हाला आई तुमची आज्ञा आहे, मला जायचंच आहे. लखन लक्ष्मणा, रामचंद्र प्रभूला एवढं सुद्धा थोडं सुद्धा विसरू नको. थोडं सुद्धा स्वप्नात सुद्धा लक्ष्मणा, स्वप्नात सुद्धा रामचंद्र प्रभूला विसरू नको. त्यांची सेवा स्वप्नात सुद्धा खंड पडू देऊ नको. त्यावेळेस लक्ष्मण म्हणाला आईला, आई ते स्वप्न कधी पडतं ग. ज्या स्वप्नात मी भगवंताला विसरेन ते स्वप्न कधी पडतो. लक्ष्मणानं सांगितलं, आईनं सांगितलं, सुमित्रा आईनं, स्वप्न झोपल्यावर पडते बाळा. तर त्यावेळेस लक्ष्मणाचं काय मत आहे, काय वाक्य आहे. आई जोपर्यंत रामचंद्र प्रभू 14 वर्षे वनवासातून वनवास बघून अयोध्येमध्ये येत नाही तोपर्यंत हा लक्ष्मण झोपणारच नाही, आपल्या बंधूची सेवा करत. ह्याला म्हणतात कर्मातलं अनुसरण. लक्ष्मण भैया 14 वर्षे झोपला नाही, 14 वर्षे जेवला नाही. हे कर्मातलं अनुसरण आहे. कर्म करायचं तर लक्ष्मणासारखं करायचं, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. ज्ञानातलं अनुसरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस या गोकुळातून द्वारकेला निघून गेले कृष्ण भगवान द्वारकेला गेले. द्वारकेमध्ये खूप दिवसानंतर राज्यकारभार चालवत असताना एकदा जेवण करायला बसले. कृष्ण भगवान जेवण करायला बसले. उद्धव शेजारी बसलाय. उद्धवाचं आणि कृष्णाचं अत्यंत प्रेम, बंधू प्रेम होतं. देवाचं आणि भक्ताचं नातं होतं. आणि मग जेवण करायला बसले. जेवताना ताटात लोणी आलं. लोण्याकडे बघितलं भगवंताने, कृष्ण भगवानाने लोण्याकडे बघितलं, आणि भगवंताच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. काय अश्रू येत आहेत. उद्धवाला प्रश्न पडला. उद्धवाने प्रश्न केला, देवा अरे काय रडतोस रे, काय झालं, कुणाची आठवण आली. देवाने सांगितलं, उद्धवा अरे हे लोणी बघून मला माझ्या गोपिकांची आठवण आली रे, गोकुळांची आठवण आली. अरे त्यांच्या हातचं लोणी खाल्लं, मला त्यांची आठवण आली. मग देवा भेटून तर काय येत नाही, जाऊन भेटून या. अरे आता या ह्याच्यातून मला जाता येत नाही. उद्धवा एक काम कर, तू जा भेटून ये. माझा समाचार त्यांचा घेऊन ये, माझा समाचार. उद्धव निघाले. गोकुळाच्या जवळ आले. गोकुळ सगळं उरत अस्ताव्यस्त. उद्धव निघाले गोकुळाला, आणि निघाले कसे, चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी की करेंगे दर्शन, बाकी बिहारी के कुंज बिहारी राधा रानी दीवानी के करेंगे दर्शन. चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी के करेंगे दर्शन. वृंदावनाला निघाले, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने एवढी मोठी लीला केली. त्या वृंदावनाला गोकुळाला निघाले. उद्धव गोकुळाच्या जवळ आले. गोपिकांचा अस्ताव्यस्त झाले. गोपिका कृष्ण भगवान सोडून गेल्यानंतर त्यांचं सगळं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे. आणि जिथं देव आहे, देवच आपल्यापासून गेल्यानंतर राहतं काय माणसाचं. आणि मग त्या गोपिका असतात, त्यांना वाटलं ते तिकडून रथ येत आहे. रथात सावळा एक माणूस एक देवासारखा येत आहे. त्यांना वाटलं कृष्ण भगवानाला धावत निघाले. बघितलं उद्धव वापस फिराले.
गोपिका वापस फिरल्या. त्यांनी थांबवलं, अरे काय झालं, काय चाललं? आम्हाला वाटलं तो आलाय. तो म्हणजे कोण? काळा. भगवंताला प्रेमानं काळा म्हणायच्या गोपिका, नवे नवे हक्कानं काळा म्हणायचं. तो आमचा काळा आलाय, आमचा कृष्ण आलाय आम्हाला वाटलं, पण तो नव्हे, त्याच्यासारखाच आहे पण तो नव्हे. आणि मग उद्धवाने विचारलं, थांबा थांबा, त्यांचंच हे क्षेम घेऊन आलो या ठिकाणी, त्यांनीच मला पाठवले. माझ्या गोपिका कशा आहेत? आणि मग गोपिका कशा आहेत म्हटल्याबरोबर गोपिकांचं एक वाक्य आहे, एक वाक्य आहे, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची राणी राम, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची राणी राम, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची राणी राम, मेल्या त्या गोपिका. एवढ्या उद्विग्न होऊन गोपिका म्हणतायत का भगवंत आपल्यापासून दूर गेले. अरे ज्या भगवंताच्या चित्त आहेत गोपिका, जे भगवंत त्या गोपिकाच्या हृदयात आहेत, स्मरणात आहेत, त्या गोपिकाला वाटते देव आमच्यापासून गेला. आणि मग तेवढ्यात उद्धवाने बघितलं त्या गोपिकांच्या हातात, एका गोपिकाच्या हातात चित्र दिसलं. आणि मग बघितलं, उद्धवाने म्हटलं, अरे चित्र कोणी काढलंय? हे भगवंताचं चित्र दिसतंय, काढलेले कोणी काढलं? ते चित्रगंधा नावाची गवळण कुणाली, तिला सांगितलं मी काढले. आणि मग त्यांनी विचारलं, एवढं सुंदर चित्र काढले आणि त्या चित्रातल्या भगवंताला, कृष्णाला तुम्ही पाय का काढले नाही? तुम्हाला रंग कमी पडला का? मी तुम्हाला रंग दिला असता, तुम्हाला काही गरज पडली असती, मी दिली असती, त्या भगवंताला पाय काढा. त्यावेळेस त्या गोपिका काय म्हणतात, त्या जो आता द्वारकेला गेलाय ना, त्या कृष्णाला पाय होते, त्या देवाला पाय होते म्हणून तो निघून गेलाय. त्या चित्रातल्या कृष्णाला जर आम्ही पाय काढले, या देवाला पाय काढले, तर ह्या चित्रातला सुद्धा निघून जाईल. एवढं ज्ञान त्या गोपिकांना होतं. हे ज्ञानातलं अनुसरण गोपिकांकडनं शिकावं, हे याला म्हणतात ज्ञानातलं अनुसरण. तेव्हा कुठं देव आपला होतो. त्याच्यानंतर आहे भक्तीतलं अनुसरण. भक्तीतलं अनुसरण सांगतो आणि आपण पुढे जाऊ. नामदेव महाराज, त्यांचे वडील दामू शेट्टी पंढरपुरामध्ये, दामू शेट्टी भगवंत पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते. रोज नैवेद्य दाखवायचे. आणि त्या दिवशी दामू शेट्टीला काम आलं आणि दामू शेट्टी काय म्हणाले, नामा तू जा रे, आज भगवंताला विठ्ठलाला तू नैवेद्य दाखव, मला बाहेर गावी जायचं आहे. आणि निघून गेले. तेवढ्यात विठ्ठल आपला नामदेव विठ्ठलाच्या मंदिरात नैवेद्य घेऊन गेले. हा, आता तो नैवेद्याचा एक प्रश्न आहे, बरोबर आहे. बरं, आता देवाला नैवेद्य आपण मंदिरात घेऊन जातात, सगळेच नेतात, आपल्या इथे नेतात ना. इकडे देवाला नैवेद्य देतात का मंदिरात? बोल ना बाबा तुम्ही. बरं बाबा,
आता तुम्ही सांगा हे आता ह्यांचं जाऊ द्या इथं निवड नेतात का देवा मंदिरात आता तुम्ही म्हणत असाल कशाला सांगा देव देखील हा महाराजाचं काम आहे दक्षिणा दिला की आपण मान दिला त्याचं काम ते न करा बरोबर आहे तुम्ही देवाला निवड दाखवता का नाही हो तर म्हणा नाही तर नाही म्हणा दाखवता वा 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 पोरी हुशार आहे मुलीने छान सांगितलं पोरी कन्या पुत्र बुद्धीचे सात्विक काय कन्या पुत्र महाराजांनी कन्या नावाची घेतलेला आहे आणि मग देवाला निवड दाखवता आता हे बाया काऊन बोलणार त्याचं कारण सांगतोय पोरी बोलल्या जाऊ द्या म्हणल्या काय असो देवाला निवड किती दाखवतो माय किती कोणतर